तर मित्रांनो, आजच्या आपल्या सेशनमध्ये तुम्ही काय शिकलात? आयुष्य म्हणजे सकारात्मक जगणं. म्हणजे कसं होतं की बऱ्याचदा एखादी नकारात्मक गोष्ट घडते, दुःख येतं, आपल्याला वाटतं अरे यार हे माझ्याच बाबतीत का होतंय, हे माझ्याच आयुष्यात येतं. पण असं नसतं. ती सेम गोष्ट बऱ्याच जणांच्या आयुष्यात घडत असते, आपण ती स्वतःला लावून घेतो. वा. मंडळी, कसं असतं की आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडतात, त्यावेळी आपण एडिसनचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवलं पाहिजे. म्हणजे इथे बसले काही ॲडिशनमध्ये धन्यता मानतात नाही, आपण एडिसनचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवलं पाहिजे. एडिसन महान सायंटिस्ट, ज्याने बल्ब बनवला होता. 999 वेळा तो फेल झाला, 1000व्यांदा तो सक्सेसफुल झाला, त्याने बल्ब बनवला. एडिसन आपल्या स्पीचमध्ये काय म्हणतो की या 999 वेळा मी फेल झाल्यामुळे मला अपयशाची 999 कारणं कळली, ही आहे सकारात्मकता. म्हणजे बऱ्याचदा आपलं काय होतं की नोकरी जाते, ठीक आहे, एक नोकरी गेली, पुढची येईल ना. किंवा काय होतं की समजा आपल्याला व्यवसायात अपयश येतं. म्हणजे कधी कधी असं होतं की सोमवार मंगळवारी नाही बोलवत, फक्त बुधवार गुरुवारी बोलवतात. हरकत नाही. स्वतःला निराशेच्या गर्तेत ढकलू नका. जेव्हा जेव्हा असं नैराश्य वाटेल त्यावेळी स्वतःला समजवा, स्वतःच्या मनाला समजवा. खुद को कर बुलंद इतना कि खुदा खुद आके बंदे से पूछे कि बता तेरी रजा क्या है. ऐका ना, आणि त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह. काय होतं की मुलगा फेल होतो, ऐका ना, बाबांना येऊन सांगतो, पण मुलगा बाहेर खेळत राहतो, बाबा घरी रडत राहतात. ऐका ना, याने काय होणार आहे? मुलगा येणार, बोला अरे माझ्या एवढ्याशा अपयशाने बाप रडायला लागला. मुलगा पुढे आयुष्यात कसं अपयश पचवणार? ऐका ना, नाही का? 2 मिनटं थांबायचं, विचार करायचा. तुम्हाला सांगतोय 2 मिनटं थांबायचं, विचार करायचा की आता काय करताय. मुलाला समजवायचं की ठीक आहे, तू शाळेच्या शिक्षणात फेल झालायस, जगाची शाळा चालू आहे, हरकत नाही. विश्वाच्या विद्यापीठातून तुला पदवी घ्यायची आहे आणि त्यासाठी एकच लक्षात ठेवायचं, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह. बंटी नापास झालाय, कर हर मैदान फतेह, बंटी नापास झालाय. हो, कर हर मैदान फतेह, बंटी कर नापास. हर मैदान फतेह. बोलत राहा, कर हर मैदान फतेह. काय बोलते आपलं बंटी नापास झालाय. एक मिनिट फाडालो, बंटी नापास झालाय. आपलं बंटी हो, पण आता ठीक आहे, आता काय पर्याय नाही. बंटी नापास झाला, देईल तो परीक्षा ना. माझं बंटी नापास झालं. परीक्षा देईल. तुम्ही घाम पुसा. बंटी नापास झालं. हो. माझं बंटी नापास झालं. काय करता तुम्ही? माझं बंटी नापास झालं. तुम्ही काय करताय? तुम्ही शांत व्हा. माझं बंटी नापास झालं. तुम्ही त्रास नका ना करून घेऊ स्वतःला. अहो, तुम्ही मोटिवेटर आहात ना, मोटिवेशनल स्पीच देता आणि तुम्ही स्वतःच खचलात तर कसं होईल? बंटी येईल ना परत एक्झाम. होप्स होते माझे. हा ठीक आहे, आता काय होणार माझं? ऐका ना, तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. मी जीव देतो, मला तुम्ही मरायचं. बरे आहात ना? मी जीव देतो, मला मरायचं. गप्पा बसा. तुम्ही पॉझिटिव्हली घ्या ना हे सगळं. हा, टेक इट पॉझिटिव्हली घ्या. पॉझिटिव्हली फाटली आहे माझी. तेच. सगळ्या सकारात्मकतेला ठिगळं लागले, ठिगळं. आणि काय कुठे तिकडे जाऊन आपला ॲटिट्यूड मध्ये बसतो. मागे काय फाटले माझं मला माहितीये. कोटच तर फाटलाय ना. हा, फक्त कोट नाही, खाली शूज बघ, शूज ते पण आतून फाटले. एक मिनिट माझ्याच बाबतीत होतं. थांबा. नाही, हे बघा. हे नाही. बघा 47व्या पानावर काय लिहिलंय. तुम्ही उगाच खचून जाऊ नका. 47व्या पानावर तुम्ही काय लिहिलंय? हा, तुम्ही लिहिलंय रात्रीच्या गर्भात असतो उद्याचा उशक्का. काय ते लिहिण्यापुरतं आहे ग हे. सोडून टाक. तुमच्यासाठी मी करते, तुम्ही नका ना एवढं त्रागा करून घेऊ. हा, तुम्ही अरे मोटिवेशन पेटलंय वाटतं आज. अरे गोट्या ये गोट्या. तो हा आहे ना तुमचं ते मोटिवेशनल पुस्तक विकतो तो गोट्या. हा, गोट्या कुठे आहे? जर कुठे होतास, कुठे इतके दिवस? खाली चालू आहे. बस गेल्या आठवड्यात विकलीस का पुस्तकं? हो. हा, विकतो आपली पुस्तकं.
इमान इतबारे तेच. विकतो. हो हो हो. गोट्या बरेच दिवस मला दिसलं सांग, गेल्या आठवड्यावर पुस्तकं विकलीस? विकली ना हा वा वा किती गेली पुस्तकं? गेली हो ना? गेली ना हो. बघा 2. फक्त 2? हां आणि त्यात एक पुस्तक 50% डिस्काउंटने गेलंय. आणि आणि दुसरं दुसरं गेलं हा पूर्ण किमतीला गेलं. वा नशीब फक्त सर ते EMI वर घेऊन गेले. 240 रुपयाचं पुस्तक EMI वर घेतलं. म्हणजे झालं काय, ते काय म्हणाले की पुस्तक घेणारे जे आहेत ना ते म्हणाले मी अजून यशस्वी झालेलो नाहीये. पुस्तक वाचून हळूहळू यशस्वी होईन. जसा यशस्वी होत जाईन तसा तसा दर महिन्याला 20 रुपयाचा EMI देत जाईल. 12 महिन्यात तो पेड करेल. हो 12 महिन्यात 240 रुपये कवर. आणि एखादा हप्ता थकला तर मी ऍडजस्ट करतो बोललो. EMI तू ऍडजस्ट करतो. 2 पुस्तकं गेली, एक 50% डिस्काउंट, एक EMI वर. बरं, आणि ते तिसरं पण गेलं. तिसरं गेलं. गेलं. हां, तिसरं तिसरं गेलं पण ते चोरीला गेलं. काय करू नका ना तुम्ही टेन्शन काय करू? माझ्याच बाबतीत असं घडतंय का? पुस्तकं चोरतात कोणी? काय करू? हे बघा पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह नाही का बी पॉझिटिव्ह. हे बघा इथे काय लिहिलंय 48 पानावर काय लिहिलंय, फॉलो द एक्सिलन्स सक्सेस विल फॉलो यू. नाही येत. लय वर्ष करतो प्रयत्न, नाही येतच नाहीये यश. काय नाही ग, फक्त प्रयत्न करून काही होत नाही, नशीब लागतं. सर आ, माझा पगार पगार हवाय मला. विक आणि घे पगार. हा, काका ह्यांना विकत घेताय 17 रुपये. निघतोस 17 रुपयाला विकतोस मला? मी मरतो, मला नाही, मरायचं. नाही, मी नाही, मरतो. अहो, मी- ऐका ना, मी इथून ऐका. उडी टाकून मरतो. मी मरतो, मला नाही जगायचं. नका ना असं करू. तुम्ही असं खचून जाऊ नका. तुम्ही स्वतः खंबीर राहिलं पाहिजे. हे पुस्तक तू लिहिलंयस? अरे हो, तुम्ही कुठे विकत घेतलं? विकत नाही घेतलं, चोरलं. अहो, मारू नका हो नवऱ्याला माझ्या. मारू नका हो. मध्ये नका बोलू. मारू नका. हे पुस्तक लिहितोस बोटाच्या तू? दुकानावर पुस्तक चोरलं तर तुम्ही हे केलं? तो मी इतकं दरिद्री पुस्तक, इतकं दरिद्री पुस्तक, हे चोरलेलं पुस्तक मी विकायला गेलो तर कोणी विकत घेतलं नाही. इतकं दरिद्री पुस्तक, इतकं दरिद्री पुस्तक. पहिल्यांदा असं पुस्तक माझ्या हातात बघून पोलीस मागे लागले रे माझ्या. हे काय आहे म्हणून. हे बघ हे आय एम मोटिवेशनल. नकोय मोठी तुला ना उभा चिरीन. परत जर असं पुस्तक गेलं उभा चिरीन, मागा ठाण्यामधून कुत्र्यासारखा मारीन, कळलं काय? सोडा ना वहिनी, तुम्ही 2 मिनिटं का बसा. हा आय एम सॉरी. लिहिशील परत पुस्तक? आय एम सॉरी. लिहिशील परत? लिहिशील? हा कोट घालून पेंग्विन दिसतो आणि मला सांगतो काय? इकडे समोर आहे. लिहिशील? सॉरी. नुसती सॉरी नाही, I'm sorry. पाया पड. पाया पड. पाया पड. मी मोटिवेशन पाया पड. असं नाही, झोपून. विकास समोर येऊन फोटो काढ. ये कॅमेऱ्यात ये. फोटो काढ. पुस्तक मर सांगत पुस्तक परत लिहिलं ना. आई शपथ, तू जर लिहिलं ना परत पुस्तक, तुला कसा मारू रे मी. कसा मारू. पाया पड. विक्या 1 नंबर. लिहिशील पुस्तक परत? मी पाया पडते तुमच्या, प्लीज माझ्या नवऱ्याला सोडा. परत सांगा असं मी पुस्तक लिहू नका समजावून म्हणून. सांगते त्यांना. मी समजावून सांगते. अहो, तुम्ही रडू नका. अहो तुम्ही असं नका ना हो, खचून मोटिवेटर. अहो तुम्ही मोटिवेटर आहात ना. तुम्हीच असं रडलात तर कसं होईल. तुम्ही थांबा. तुम्ही एक काम करा. तुम्ही ना हे बाबाचा अंगारा घ्या. हा अंगारा लावा, धरा. हे बरं वाटेल तुम्हाला. हा बाबाचा अंगारा घ्या आणि हे घ्या प्रसाद खा. धरा प्रसाद घ्या. प्रसाद खा, बरं वाटेल तुम्हाला. थोडी पॉझिटिव्हिटी येईल. अगं माझ्याच पुस्तकाचं पान आहे. बाबाकडे गेलं प्रसाद वाटायला, माझ्याच पुस्तकाचं पान आहे ते.
रद्दीवाल्यांनी हे केलं असेल. म्हणजे ते हे केलं मी. काय केलं? रद्दीमध्ये आवृत्त्या होत्या ना खूप आपल्याकडे, तर ते रद्दीवाल्याला विकल्या. तुम्ही बोलता ना टाकाऊतून टिकाऊ करायला शिका, प्रत्येक गोष्टीतनं पैसे कमवायला शिका. विकले. म्हणून तू 4,500ची पुस्तकं 130 रुपयाला विकलीस? 30 रुपये. 30च फक्त 30? 30च दिले. काय करू मग? भेळवाला सुद्धा तुमची पुस्तकं विकत घेत नव्हता, म्हणाला ह्या विचारत तुमच्या पुस्तकाच्या पानात भेळ सांडते. घेऊन जा म्हणाला, मग काय करू मी? तरी 6 पुस्तकं ठेवली आहेत मी. कशाला ठेवलीस ती तरी? उंदरं किती झाली आहेत घरात. काय संबंध? मग उंदराची औषधं मारून सुद्धा उंदरं मरत नव्हती. त्या दिवशी तुमची पुस्तकं खाल्ली, 2 उंदरं मेली दुसऱ्या मिनिटाला. कोपऱ्या कोपऱ्यांना पुस्तकांची पानं लावून ठेवली आहेत. 5-6 उंदरं बाकी आहेत, मरतील ती पण, नाही का? काय लायकी आहे माझी? असं करू तुम्ही. मी कोण आहे? तुम्ही मोटिवेटर. मेलं पाहिजे. नाही, तुम्ही असं नका ना बोलू. मेलं पाहिजे. उठा. नाही नाही नाही, काही नाही. लोक वाट बघतात तुमची. हा, लोकांना तुम्ही सावरा. सगळं तुम्ही फसवत. स्वतःला सावरा. हा, लोक वाट बघतात. त्यांना सांगा कर हर मैदान फतेह. एवढं तुम्ही खचलेला आहात, पण तुम्ही स्वतःला सावरायला शिकलं पाहिजे की नाही? तुम्ही समजावता की नाही सगळ्यांना? हा, ते वाट बघतात, त्यांना सांगा कर हर मैदान फतेह असं सगळ्यांना सांगा. ओरडू ओरडू. स्माइल स्माइल, बी पॉझिटिव्ह. हा, सॉरी गाईज, सॉरी फॉर लेट. आयुष्यात लक्षात ठेवा की अशा वाईट गोष्टी घडतात, आपल्याला वाटतं की आपल्याच बाबतीत घडतात, असं नसतं. कर हर मैदान फतेह. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. सगळं कर हर मैदान फतेह. युनिवर्सकडे बघा, सगळ्या गोष्टी आपल्याकडे खेचून घ्या आणि बोला कर हर मैदान फतेह. नमस्ते. ते सगळं आहे. एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो. लेक्चर चालू माझं. कोण आहात तुम्ही? काय बँकेतून आलोय मी. म्हणजे? लॅपटॉप लोनवर घेतला होता ना, हप्ते कोण भरणार याचे? एवढं ऐका. लॅपटॉप विसरायचा. ऐका ना.